वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि तुमच्या केसची ट्रायल जर कोर्टामध्ये चालू असेल, म्हणजे तुमच्या केसवरच्या सुनावण्या ह्या कोर्टामध्ये सुरू असतील आणि तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल, तर तुम्ही पासपोर्ट काढण्याचं ॲप्लिकेशन माननीय न्यायालयामध्ये देऊ शकता. मग तो पासपोर्ट हा रिन्यू करायचा असेल किंवा नवीन काढायचा असेल, तर तुम्ही अशा प्रकारचं ॲप्लिकेशन माननीय न्यायालयामध्ये देऊन तुम्ही तुमची बाजू, म्हणजे तुमच्या केस संदर्भातलं स्टेटस काय आहे आणि तुमची केस कुठली आहे आणि त्याच्यावर माननीय न्यायालय मग तुमच्या त्या पासपोर्टच्या ॲप्लिकेशनवर कधी पीपीचा से मागवला जातो किंवा कधी आयओचा म्हणजे तुमच्या तपास अधिकाऱ्याचा से मागवला जातो आणि त्याच्यानंतर माननीय न्यायालयातून तुम्हाला तुमच्या पासपोर्ट संदर्भातली परमिशन मिळू शकते. परंतु बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नसल्यामुळे त्यांना आपल्यावर केसेस दाखल आहेत, आपल्यावर गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याला पासपोर्ट आपण काढू शकतो का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. अशा प्रकारची ऑर्डर देण्याचं नवीनच आता सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 19 डिसेंबर 2025ला एक ऑर्डर पास केली होती. महेश कुमार अग्रवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण होतं आणि ह्या प्रकरणामध्ये जर ट्रायल कोर्टमध्ये तुमच्या केसेस सुनावण्या सुरू असतील तर तुम्हाला तुमचं भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 प्रमाणे तुम्ही तुमचा पासपोर्ट मिळवू शकता. पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला परमिशन मिळू शकते आणि तुमचं भारतीय नागरिकत्वाची ओळख हा तुमचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पासपोर्ट काढू शकता. फक्त काही ज्या न्यायालयीन प्रक्रिया असतात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. तुम्ही एक चांगला वकील करून तुमचं चांगल्या प्रकारे व्यवस्थित तुमचं ॲप्लिकेशन माननीय न्यायालयामध्ये सादर करा. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमच्यावर दाखल असलेल्या केसची पूर्ण इत्थंभूत माहिती भरा आणि त्या केसची तुमची काय स्टेटस आहे आणि हमीपत्र ॲफिडेविट्स वगैरे तुम्ही देऊन माननीय न्यायालयाच्या मार्फत तुम्ही पासपोर्टची परमिशनचं ॲप्लिकेशन करू शकता. माननीय न्यायालय त्याच्यावर सुनावणी घेऊन त्याच्यावर काही पीपीचा से असेल, सरकारी वकिलाचा किंवा तपास अधिकाऱ्याचा से मागून त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फेवरमध्ये म्हणजेच तुम्हाला तुमचा पासपोर्ट काढण्याचे आदेश हे माननीय न्यायालयामार्फत भेटू शकतात. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ